सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाची बातमी। कांद्याच्या दराने आता 100 पार केले। कांद्याच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त झाले असताना आता केंद्र सरकारकडून देखील याची गांभीर्याने दखल घेतली जाते। याच दरवाढीच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात मंत्री गटाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामविलास पासवान, कृषी मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत। तर कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीत त्वरित पावलं उचलण्यावर चर्चा होणार आहे। कांदा दर वाढीवरून देशात वातावरण तापलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय। कांद्याच्या दरावर बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू होती आणि यावेळी माझ्या कुटुंबात कांदा आणि लसणाचा वापर फार केला जात नाही असं विधान सीतारामन यांनी केलं होतं आणि सीतारामन यांच्या याच वक्तव्यावरून वाद सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाली आहे। काल सरासरी प्रति क्विंटल 7273 इतका भाव मिळाला होता, तर आज 7000 रुपये भाव मिळाला। आवक वाढल्यानं भावात घसरण झाली आहे। काल 2674 क्विंटल आवक होती, तर आज 4274 क्विंटल आवक झाली आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची आवक घटली आहे। आज फक्त 96 गाड्यांचीच आवक झाली। त्यामध्ये टेम्पोची संख्या जास्त आहे। नवीन कांदा 100 रुपये किलोने, तर जुना कांदा 130 रुपयांनी घाऊक बाजारात विकला जातोय। पर्याय म्हणून इजिप्त, तुर्की आणि हॉलंडमधून कांद्याची आवक करण्यात आली। मात्र या कांद्याची हॉटेलमध्ये बनवण्यात येणारी ग्रेव्ही काळी बनत असल्यानं परदेशी कांदा हॉटेल मालक विकत घेत नसल्यानं आपल्या जुन्या कांद्यालाच मागणी आहे। हा संपूर्ण महिना अशीच परिस्थिती राहणार असून येत्या 10 दिवसानंतर नवीन कांद्याची आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सोलापूर बाजार समितीतला कांद्याचा लिलाव हमालांनी बंद पाडला। उद्याच्या शासकीय सुट्टी निमित्त हमालांनी काम करण्यास नकार दिला आणि याचवरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला। पण बाजारात नवा कांदा येत असल्यानं कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला। याबाबत बाजार समितीच्या आवारात हमाल संघटना आणि व्यापारी यांच्यामध्ये बैठक झाली। अमरावती जिल्ह्यात कांद्याचे दर कृत्रिमरित्या वाढवले असल्याचा आरोप अमरावती जनहित संघटनेने केला। व्यापाऱ्यांनी कांद्याची बाजारपेठेत कृत्रिम टंचाई निर्माण केली असल्याचा आरोप केला आहे। साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून कांदा जप्त करावा आणि तो जनतेला वाटावा अशी मागणी अमरावती जनहित संघटनेने केली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर गावातील बापू तुकाराम आडसूळ या शेतकऱ्यानं 2 एकर कांदा ट्रॅक्टर लावून काढून टाकलाय। अवकाळी पावसामुळे हा कांदा पूर्णतः वाया गेलाय। शेतात पंचनामा करण्यासाठी अधिकारीच आले नसल्यानं वाट बघून हतबल झालेल्या शेतकऱ्यानं वैतागून हा कांदा काढून टाकलाय। लासलगाव इथे कांद्याच्या भावात सरासरी क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाली आहे। आज 4274 क्विंटल आवक झाली, तर मनमाडला प्रति क्विंटल सरासरी 6000 असा भाव आहे। तर इतर बाजार समित्यात देखील सरासरी भाव हा 6000 ते 7500 इतका बघायला मिळतो। तर सध्या कांदा चांगलाच भाव खातो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा गायब झालाय। त्यामुळे फक्कड मिसळचे अंबर कर्वे यांनी कांदा पोहे या लोकप्रिय डिश ऐवजी आता बटाटा पोहे ही डिश द्यायला सुरुवात केली। खरं तर मिसळ आणि दडपे पोहे या डिशमध्ये कांद्याला पर्याय नसतो, मात्र सध्या कांदा पोहे देणं शक्य नसल्यामुळे बटाटा पोहे दिले जातात। साधारण 15 आमदार भाजप सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आलेल्यांची चलबिचल सुरू असून हे सगळे आता भाजपत आलेले घर वापसीची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये प्रशांत ठाकूर, राणा जगजीत, रविशेठ पाटील, नामदेव ससाणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, काशीराम पावरा, मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील यांची या घर वापसीच्या चर्चांमध्ये नावं आहेत। तर या बातमीचं आशिष शेलारांकडून खंडन करण्यात आले। ज्यांना सरकार स्थापन केल्यानंतर साधं खाते वाटपही करता आलेलं नाही अशांकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचंही आशिष शेलारांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक झाली। प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी आज एकनाथ खडसेंची ही भेट घेतली। तर भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवा अशी भूमिका प्रकाश शेंडगेंनी मांडली आहे। याकरता इतर भाजप नेत्यांचीही आपण भेट घेणार असल्याचं शेंडगेंनी स्पष्ट केलं।
भिवंडी महापालिकेत राजकीय चमत्कार घडलेला आहे। भिवंडी निजामपूर महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या 4 नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलंय। काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यानं ही उलटापालट झाली आहे। कोणार्कच्या प्रतिभा पाटील निवडून आल्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ रिगल सिनेमा सर्कलमध्ये उभारला जाणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पुतळा कसा असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे आणि त्यामुळे हा पुतळा उभारण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज स्वतः या पुतळ्याची पाहणी केली। तसंच सध्या मूर्तिकारांशीही या संदर्भात चर्चा सुरू असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईमध्ये उभारला जाणार आहे। तर शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा उभारला। वस्त्रोद्योग प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी आता दक्षता पथक तयार करण्यात आले। दक्षता समिती महिन्यात 30 वस्त्रोद्योग संस्थांना भेट देणार आहे। अपात्र वस्त्रोद्योगांना अनुदान दिल्याची चौकशी या समितीमार्फत केली जाणार आहे। मुंबईच्या वरळी परिसरात राहणाऱ्या महेंद्र सारंगकर यांना त्यांच्याच सोसायटीतील एका कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत महेंद्र सारंगकर हे गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला 18 टाके पडले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। मारहाण करणारं कुटुंब हे अमराठी आणि त्यामुळे वरळीत आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू झाल्याचं बघायला मिळतं आणि या वादामध्ये मनसेने ही उडी घेतल्यामुळे हे प्रकरण आणखीनच तीव्र झाले। स्थानिक पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आम्ही न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनसे पदाधिकारी संतोष धुरी यांच्याकडून देण्यात आला आहे। सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराला भेट दिली। या नाट्यगृहाची गेल्या 2 वर्षांपासून दुरवस्था झाली। तर दामले यांनी या आधी देखील या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर रंगमंदिराची दुरुस्ती पालिकेनं सुरू केल्याचं कळत होतं, मात्र अजूनही हे काम सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। तर प्रशांत दामले नाट्यगृह बघण्यासाठी जाताना काही नाट्यप्रेमींना देखील घेऊन गेले। दरम्यान महापौर नंदू घोडिले यांनी कामाच्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून हे रंगमंदिर पुणे मुंबईच्या नाट्यगृहांच्या तोडीचं होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरती दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अंबरनाथच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्री 1:30च्या सुमारास घडलेली ही घटना। सूरज सोनवणे आणि चेतन वाघ या दुचाकीवरील दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय। हे दोघे दुचाकीवरून अंबरनाथहून उल्हासनगरच्या दिशेने जात होते आणि त्याचवेळी त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी जाऊन धडकली। अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला। वसई पश्चिमेकडील माणिकपूरमध्ये मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून चोरी करणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी गजाआड केले। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। वस्त्रोद्योग प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी दक्षता आणि नियंत्रण पथक स्थापन करण्यात आलेलं आहे आणि तसंच या प्रकल्पामार्फत प्रकल्प अपात्र असतानाही वस्त्रोद्योगांना दिल्या गेलेल्या अनुदानासंबंधी आता या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे। दक्षता समिती दर महिन्याला किमान 30 वस्त्रोद्योग संस्थांना भेट देईल आणि तपासणी करणार आहे। बातमी अर्थविश्वातून आरबीआयनं आपलं आर्थिक पतधोरण जाहीर केले। रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाहीये। पण रेपो रेट जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात मात्र आणि निफ्टीतही किंचित घसरण झाली आहे। रेपो रेट 5.15% आहे तर रिव्हर्स रेपो रेट हा 4.90% इतका आहे। देवतारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरवणारी घटना ठाणे रेल्वे स्थानकात घडली असून या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। बबन सोनावणे हे घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच कल्याणच्या दिशेने एक लांब पल्ल्याची ट्रेन येत असल्याचं त्यांनी पाहिलं। ट्रेन चालकानं जोरात हॉर्न वाजवला, ज्याचा आवाज ऐकताच घाबरलेले बबन सोनावणे जागीच थबकले। आरपीएफ कॉन्स्टेबल अनिल कुमार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून रुळावर उतरत बबन सोनावणे यांचे प्राण वाचवले। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना बदलापूरमध्ये चित्रसंगीतातून मानाचा मुजरा देण्यात आला आहे। प्रख्यात कलाकार सचिन जुवाटकर यांनी लता दीदींच्या गाण्यांच्या पार्श्वभूमीवरती आपल्या कुंचल्यामधून सलग 9 तास लता दीदींची 5 भावं या ठिकाणी जे आहे 5 भाव या ठिकाणी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेले आहेत। अवघ्या 1.5 लाख रुपयांसाठी पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पतीनं रचला होता, मात्र पत्नीच्या शवविच्छेदन अहवालामुळे त्याचं बिंग फुटलंय। आता आरोपी पतीला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे।
मुंबईमध्ये कुर्ला, डोंगरी, धारावी, अँटॉप हिल अशा विविध ठिकाणी छापा मारून 5 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली. पकडल्या गेलेल्या डॉक्टरांकडे पदवीच काय तर 10वी पर्यंतचं शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं. तर एक डॉक्टर हा शाळेतही गेला नव्हता अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. काल रात्री पुण्यामध्ये हिरकणी कला मंचने निषेध मोर्चा काढला होता. सावित्रीबाई फुले यांनी भरवलेली पहिली महिला शाळा अर्थात भिडेवाडा परिसरात हा मोर्चा काढण्यात आला होता. दलित पॅन्थरचा इतिहास सर्वसामान्य लोकांना कळावा, चळवळ सगळ्यांना समजावी यासाठी दलित पॅन्थर एक अधिकारिक इतिहास या अनुवादित केलेल्या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन झालंय. दादरच्या आंबेडकर भवनमध्ये साहित्यिक रमण मिश्रा यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. याआधी मराठी आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या आहेत. आता ही हिंदी आवृत्ती निघाली असून दलित पॅन्थरचे सहसंस्थापक ज.व्ही. पवार हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि यानंतर बातमी आहे परदेशी पाहुण्यांची. ठाण्याच्या बाळकुम ते भिवंडी काल्हेरच्या दिशेनं जाणाऱ्या खाडी किनाऱ्यावर पांढऱ्या शुभ्र पाहुण्यांचा मुक्त वावर बघायला मिळतं. हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे सीगल पक्षी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर वातावरणात ऋतूनुसार बदल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आणखी पुढचे 2 महिने म्हणजे फेब्रुवारीपर्यंत हे पक्षी इथेच खाण मांडून बसणार आहेत. कांद्याच्या दरवाढी विरोधात काँग्रेसनं दिल्लीमध्ये आंदोलन केलं. कांदा दरवाढी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. दिल्लीतही हे असे कांदा दरवाढीचे पडसाद उमटताना आज बघायला मिळाले. पी चिदंबरम देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. तर 106 दिवस तिहारच्या तुरुंगात असलेले पी चिदंबरम यांची काल तुरुंगातून सुटका झाल्यानंतर जामिनावरती सुटल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था दिशाहीन आहे असा हल्लाबोल या ठिकाणी पी चिदंबरम यांनी केलाय. काल जामीन मिळाल्यानंतर त्यांची तिहार जेलमधून सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. तर पुरावे नसताना देखील मला तुरुंगात डांबून ठेवलं असा आरोप यावेळी त्यांनी केलाय. तर गेल्या 106 दिवसांमध्ये मी अधिक कणखर बनलो असं देखील ते म्हणाले. कर्नाटकमध्ये आज विधानसभेच्या 15 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. काँग्रेस जनता दलाचं संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे या ठिकाणी पडलं होतं आणि या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तर या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. तर आमदार अपात्र ठरल्यानं रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. तर सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची असून किमान 6 जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक येडियुरप्पा सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर या सर्व 15 जागांची मतमोजणी 9 डिसेंबरला होणार आहे. उन्नाव बलात्कार पीडितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आलं. तिला लखनौमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. मुलीला गावाबाहेर शेतात जाळण्यात आले. त्यानंतर फरार झालेल्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीविषयी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचं विधान केलंय. तत्कालीन गृहमंत्री पी.व्ही. नरसिंह राव यांनी माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर 1984ची दंगल टाळता आली असती. ज्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यानंतर गुजराल हे पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे गेले आणि त्यांनी परिस्थिती खूप गंभीर असून सरकारनं लवकरात लवकर लष्कराला पाचारण करणं आवश्यक आहे असा सल्ला दिला होता. मात्र तो सल्ला त्यांनी ऐकला नाही आणि तो जर सल्ला त्यांनी ऐकला असता तर हे सामुदायिक हत्याकांड झालं नसतं असं मनमोहन सिंग म्हणाले. नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. फरार उद्योगपती नीरव मोदी याला विशेष प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट कोर्टानं भगोडा आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलाय. पर्ल हार्बर बेसवर झालेल्या गोळीबार घटनेवेळी भारतीय एअर चीफ भदौरिया या परिसरात होते आणि पर्ल हार्बर नेव्हल शिपयार्ड इथे बंदुकीच्या गोळीबारानंतर 3 जण जखमी झालेत. एअर चीफ R.K. भदौरिया यांनी त्यांचे स्टाफ ऑफिसर सुरक्षित असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. पालघर जिल्ह्यातल्या अवैध वाईन निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. या धडक कारवाईत 48,77,584 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
येत्या 10 डिसेंबरपासून डोंबिवलीमध्ये दरवर्षीप्रमाणे भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचं 17वं वर्ष असून 8 दिवस हा महोत्सव या ठिकाणी सुरू राहणार आहे. नाशिक जवळील घोटी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इथले सर्व आगरी कोळी समाज बांधव या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. कोल्हापुरातील मटका व्यावसायिक आणि मोक्का आरोपी सलीम मुल्ला याचं कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जमीनदोस्त केलंय. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या यादव नगर परिसरात मुल्ला याचं कार्यालय होतं. सलीम मुल्ला हा राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचा पती असून सध्या तो मोक्कातील आरोपी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी घरगुती वाद सोडवण्यासाठी महिला समुपदेशन सेलची सुरुवात केली आहे. या समुपदेशन केंद्रात एकट्या तालुक्यामागे 11 महिन्यांमध्ये एकूण 145 प्रकरणं दाखल झाली होती. यापैकी 63 प्रकरणं समुपदेशनाद्वारे सोडवण्यात आली असून 5 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. तर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्यात त्यांचं आगमन झालं. यावेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अनेक गावामध्ये ग्रामस्थांनी आतषबाजी करत त्यांचा सत्कार केला. तर नाना पटोले यांनी भाजप सरकारच्या काळात रखडलेले प्रकल्प तसंच जनसामान्यांचे प्रश्न दूर करण्याचं आश्वासन यावेळी सर्वसामान्य नागरिकांना दिलंय. तिला बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांमधून येणाऱ्या दारू तस्करीचं प्रमाण खूप मोठं आहे. नुकतीच गडचांदूर पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपयांची दारू नष्ट केली. 123 गुन्ह्यातील जप्त 50 लाखांची ही दारू रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आली आहे. तर गडचांदूर पोलिसांनी गेल्या काही महिन्यात अवैध दारू विरोधी मोठी मोहीम राबवली असून यामध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये जप्त केलेली 1 कोटींची दारू न्यायालयाच्या संमतीनंतर नष्ट करण्यात आली आहे. बातमी बुलडाणा जिल्ह्यातून. बुलडाणा जिल्ह्यातील येळगाव धरण परिसरालगत गडा कुटुंबियांकडे जेमतेम 1.5 एकर शेती आहे. तर या ठिकाणी दगड उचलून तो पाण्यात फेकला असता यातील एक दगड पाण्यावर तरंगताना दिसला. तर कुतूहलापोटी त्यांनी हाच प्रकार पुन्हा केला. तेव्हा देखील हेच घडलं आणि ही माहिती त्यांनी शेतात काम करत असलेल्या वडील श्रीराम आणि सदस्यांना दिली आणि त्यांनी धरणाच्या पाण्यात दगड तरंगतो तर विहिरीत तरंगेल काय म्हणून प्रयोग केला आणि सध्या या घटनेसंदर्भात अधिकची चौकशी सुरू आहे. भुसावळ इथे एका अट्टल गुन्हेगाराला तलवारीसह पोलिसांनी अटक केली. बस स्थानकाच्या बाजूला तलवार घेऊन तो दहशत निर्माण करत होता. अजय अवसरमल असं या व्यक्तीचं नाव आहे. साधारणतः आपण मंत्र्यांना रुबाबात गाडीतून उतरताना बघतो, पण एखादा मंत्री धावत धावत संसदेत जात असेल तर बुधवारी पियुष गोयल यांच्यासोबत असंच झालं. त्यांना संसदेत पोहोचण्यास उशीर झाला होता. तर गेट बाहेर बाईट घेण्यासाठी पत्रकार देखील होते, पण जसे गोयल त्यांच्या सरकारी गाडीतून उतरले तसे ते धावत संसद भवनात गेले. तर शून्य प्रहर सुरू झाला होता आणि गोयल यांना काही सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. तर सोशल मीडियावर सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल झालेले आहेत. तर मंत्र्यांनाही कधीतरी सामान्यांसारखं जगावं लागतं अशी खोचक टीका देखील या फोटोनिमित्त त्यांच्यावर होती आहे. बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यात भीषण वणवा पेटलेला आहे. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, पण शेकडो हेक्टर वनक्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. वणवा विझवण्यासाठी कॅनडाच्या 21 अग्निशमन तज्ज्ञांची मदत घेतली जाते, पण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे वणवा वाढतच चालला आहे. न्यूयॉर्क शहरातून बातमी आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये सालाबादप्रमाणे भव्य ख्रिसमस ट्री उभारण्यात आलाय. रॉकेफेलर सेंटरच्या आवारात हे ख्रिसमस ट्री उभारण्यात आलं असून याची उंची आहे 77 फूट ते 77 फूट इतकी उंची असून 60 वर्ष जुनं असं हे ट्री आहे. यावर शेकडो छोटे दिवे लावण्यात आले. तर न्यूयॉर्कच्या रहिवाशांनी हे ट्री बघण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे. बातमी क्रीडा विश्वातून. भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी काही ना काही कारणानं त्याचं नाव चर्चेत असतं. आता एका व्हायरल व्हिडिओमुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला. या व्हिडिओमध्ये धोनी चक्क गाणं गाताना दिसतोय. जब कोई बात बिघड जाए हे जे गाणं आहे तो गाताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. विद्यापीठात पदवीदान सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. 52 विद्यार्थ्यांना पीएचडी, 308 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तसंच 4707 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. तर 33 जणांना सुवर्ण पदक तसंच दोघांना रौप्य पदकाचंही वितरण केलं जाणार आहे. शिरूर येथे पुणे नगर महामार्गावरती शिक्रापूरजवळ पुणे पैठण बसला अपघात झालाय. मलठण फाटा इथे एसटीनं डिवायडरला धडक दिली आणि या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय.
बातमी हिंगोली जिल्ह्यातून. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात असलेल्या गोळेगाव इथल्या देशी दारूचं दुकान औंढा शहरातील बालाजीनगर भागात स्थलांतरित झालं. या दुकानाला स्थानिकांचा विरोध आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. आणि राज्यभरातील या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची.